तर राम राम मंडळी, मराठी होमी ब्लॉग मध्ये मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। तर आज आपण आलो आज सातारामध्ये, आणि ती कशासाठी तर साताऱ्यातला एकदम फेमस वडापाव कुठे भेटतो ते बघण्यासाठी। तर आपण शाहू स्टेडियम पासून थोडस खाली आलोय, आणि तिथं खंडू वडापाव सेंटर म्हणून एक वडापाव सेंटर आहे। तिथला वडापाव जो आहे ना तो एकदम साताऱ्यातला फेमस वडापाव आहे। मग त्याची टेस्ट बघण्यासाठी आपण साताऱ्यात आलोय, आणि त्यांचा वडापाव कसा लागतो ते पण बघणार आहे। तर चला ब्लॉगला सुरुवात करूया, आणि ब्लॉग पूर्ण बघा। ब्लॉग कसा वाटतो कमेंट करून नक्की सांगा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। ब्लॉगला लगेच सुरुवात करूया, चला। तर मंडळी, सातारा म्हणलं की सैनिकांची जन्मभूमी, आणि त्याच्यानंतर तिथल्या त्यात पदार्थांच्या बाबतीत मला गेलं तर झणझणीत म्हणजे तिथला साताऱ्यातला वडापावच किंवा, आणि तो साताऱ्यात कुठं फेमस भेटतो आणि कुठला वडापाव फेमस आहे ते बघण्यासाठी आम्ही आलो होतो खंडू वडापाव सेंटरला। ते कुठे आहे तर ते साताऱ्यात आहे। मग त्यासाठी आम्ही साताऱ्यात आलो होतो। बाहेर गाड्यांची एवढी गर्दी बघून असं वाटलं की आतमध्ये तुफान गर्दी आहे। मग काय मी त्याच्यानंतर थेट आता शॉपच्या दिशेने निघालो। शॉप मध्ये जसं पोचलो तसं शॉप मध्ये गेल्यानंतर इकडे दादांनी लगेच एका मागे एक भजी सोडायला सुरुवात केली होती। दादांना म्हणलं, दादा आम्हाला तुमचा वडापाव ट्राय करायचंय, कारण की तुमच्या वडापावची चर्चा अख्ख्या साताऱ्यात नाही तर साताऱ्याच्या बाहेर पण आहे। मग काय त्यानंतर दादा म्हणले, थांबा थोडे वेळ, आम्ही आमची भजी सोडतो आणि त्यानंतर लगेच मागोमाग वडापाव पण सोडतो। आत्ताच ही दादांनी दुकान ओपन केलं होतं, आणि आता थोड्या वेळातच इथं बघा कशी तुफान गर्दी होत्या। त्यावर आम्ही म्हणलं दादांचं ते भजी तळतानाच ते म्हणजे ते भजी वगैरे तळतात ना ते तुम्हाला दाखवावं। त्यांनी म्हणजे एवढं सेफ्टीपूर्वक ती भजी वगैरे तळून घेतली होती की काय बोलायला नको। हे शुद्ध तेलात म्हणजे जेमिनीचं जे तेल असतं ना त्या शुद्ध तेलात ते भजी वगैरे तळतात। त्यांच्याकडे जे बेसन वगैरे येतं ते आशीर्वादचं असते, ते चांगल्या म्हणजे बेसनामध्ये ते आणि चांगल्या म्हणजे क्वालिटीचं सगळं साहित्य वापरून ते भजी वडापाव वगैरे तयार करतात। मग त्यामुळे त्यांच्या दुकानातला आता वडापाव आणि जी भजी वगैरे आहेत ना ती एकदम फेमस आहेत, आणि इथल्या कस्टमरला पण आपण विचारूया, बघूया नक्की काय होतंय। तर चला ब्लॉग पूर्ण बघा। आणि जसं इथं आता थोड्या वेळातच गर्दी व्हायला लागली, एका मागे एक कस्टमर यायला लागलं, आणि जसं वडापाव दादांचं पटापटा तळून होत होतं तसं एका मागे एक कस्टमर वडापाव खरेदी करत होतं। आणि इकडं आता हळूहळू बघा कशी गर्दी होते। मग काय आम्ही बाजूला जाऊन म्हणलं तुम्हाला थोडस ते वडापाव पण दाखवावं। वडापावचं जसं इथं म्हणजे साठत होतं ना तसं पटापटा इकडं वडापाव संपतच जात होतं। मग काय आम्ही तो पण जरा व्हिडिओ घेतला आणि बाजूला म्हणलं तुम्हाला पण ते दाखवावं, कारण की इथल्या वडापावची एवढी मागणी आहे की थोड्या वेळातच बघा इथं किती गर्दी होत्या ते। आणि इकडे जसं थोडा वेळ जात जायला लागला तसं इकडे बघा गर्दी अशी तुफान व्हायला लागली। आणि कारण की इथला वडापाव एवढा फेमस आहे की वडापाव कुणाला खायला या म्हणून सांगायला जायला लागत नाही, तर माणसं स्वतःहून येऊन तिथं वडापाव द्या असं म्हणतात। त्याच्यामुळं खंडू वडापाव सेंटर आणि त्यांचा खंडू वडापाव एकदम खतरनाकच किंवा विषय हार्ड आहे। तिथं एवढी तुफान गर्दी होती ना वडापावसाठी की असं माणसांना लाईनीला उभं राहून वडापाव खरेदी करावं लागतं। तेव्हा कुठं असा हा वडापाव त्यांच्या हातात येतो, आणि मग जसा तो वडापाव हातात येतो तो आपचूक आपल्या पोटात पण जातो। मग काय आम्ही पण असा वडापाव मागवला आणि एकावर एक पावाची लादी ठेवून वडापावचा व्हिडिओ घ्यायला सुरुवात केला। चला तुम्हाला आता त्याचा रिव्ह्यू पण देतो की वडापाव कसा असतो आणि कसा त्याला खायचा असतो। तर मंडळी, अशा प्रकारे आपण आतमध्ये आलोय। आतमध्ये येऊन आता वडापाव आपल्या समोर टेबलाला लागले। जसे वडापाव आले तसं आता आपण ते टेस्ट करून बघूया की कसे वडापाव लागतात। तर पहिलाच बाईट आता घेऊन आपण ते टेस्ट करून बघू। साताऱ्यातला फेमस खंडू वडापाव सेंटरला आपण व्हिजिट केले। एक नंबर टेस्ट आहे। खाल्ल्यानंतर वडापाव एकदम क्वालिटी वाटतं बऱ्यापैकी। सातारमध्ये जर तुम्ही कुणाला पण विचारलं ना की वडापाव कुठं क्वालिटी भेटतो, तर प्रत्येक छोटं ना छोटं पोरगं पण सांगणार खंडू वडापाव सेंटर। त्यामुळं तिथंच आम्ही व्हिजिट केली आणि वडापाव बघितला। वडापावची जशी पहिली बाईट घेतलाय ना आपण तसं एकदम क्वालिटी वाटतं, कारण की वडापाव एकदम भारी आहे खायला। आणि वडापाव जर तुम्हाला पण जर साताऱ्यातला फेमस वडापाव खायचा असला तर यांचा पत्ता पण एकदम सोपा आहे। शाहू स्टेडियम पासून थोडस खाली आलं ना की तिथंच खंडू वडापाव सेंटर म्हणून आहे, तिथे या, एकदा शॉपला व्हिजिट करा आणि तिथल्या वडापावचा जी टेस्ट आहे ना त्याचा अनुभव घ्या। तर चला आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच, भेटूया लवकरच नवीन ब्लॉग मध्ये।